गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, एअर होस्टेस स्वप्न माझे, कवित घेईन सारे आकाश. वाह आर्यन वाह. मानसीने तुझ्यासमोर मैत्रीचा हात काय पुढे केला. तू तर तिच्यासोबत आपलं आयुष्य घालवण्याची स्वप्न बघायला लागला. स्वप्न बघण्याआधी हे तरी जाणून घेतो की मानसीच्या मनात काय आहे. कुठे होतीस इतका उशीर? मम्मी, एक इंटरव्ह्यू होता. काय झालं इंटरव्ह्यूचा? मला नोकरी मिळाली. US वरून आल्यानंतर तो माझ्याशी नीट बोलला सुद्धा नाही आणि मानसीला भेटायला निघून गेला. जिने तुला एक फोन करून US वरून इंडियात बोलवून घेतलं आणि जिने देव जाणे काय काय सांगितले तुला आमच्या बाबतीत, की आता तू आमच्या विरोधात बोलायला लागलायस. तू मला ते बनवूनच टाकलंस जे मला कधीही बनायचं नव्हतं. दुसऱ्यांच्या मेहरबानीवर जगणारा एक पॅरासाइट. अगं दीपिका, मी ऐकले की इंटरनॅशनल एअरलाइन्स मध्ये स्टार्टिंग सॅलरी जवळपास 25,000च्या आसपास असते आणि त्यावर इतर पर्क्स अँड बेनिफिट्स वेगळे. इट्स सो चार्मिंग. हे बघ सीमा, चार्मिंग तर आहे पण खतरनाक चॅलेंजेस पण असतातच ना. आणि त्याशिवाय एका एअर होस्टेसची लाईफ असतेच किती यार, 8 ते 10 वर्ष बस. हाय मानसी. हाय सीमा. हाय सोनम. हाय दीपिका. हाय. अरे तुम्ही इकडे का उभे आहात? क्लासमध्ये नाही जायचंय का? अरे यार, आज मिस्टर चड्ढांचा क्लास आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लास. वेळेवर सुरू झालाय का कधी? आणि अगदी सुरू झाली तरी चड्ढाचं लक्ष पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर कमी आणि फिजिकल फिटनेस वर जास्त असतं. व्हॉटएव्हर. पण हे ट्रेनिंग खूप एक्साइटिंग आहे. यात एक्साइटिंग काय? इट इज सो बोरिंग. कसं पॅसेंजर्सना बघून प्लास्टिक स्माइल द्यायचं. एअर होस्टेस बनायचं असेल तर हे सर्व करावंच लागतं. लुक ॲट मी. मला काय गरज होती ट्रेनिंग घेण्याची? सानिया मुदय तर माझी बेस्ट फ्रेंड आहे. जर तिच्या पप्पांनी एक फोन केला असता तर मला कोणत्याही वर्ल्ड लीडिंग एअरलाइन्स मध्ये एअर होस्टेसची नोकरी मिळू शकत होती. पण तरी मी हा कोर्स करतेय. स्ट्रेंज. मग तू हे का करतेस सोना? कॉन्फिडन्स. 2 year डिप्लोमा इन ग्लोबल एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट पूर्ण केल्यानंतर यू डोंट फील लाईक अ फ्रेशर. नुसता सेल्फ कॉन्फिडन्स नाही वाढत, सोबत करिअरची प्रोग्रेस पण खूप चांगली होते. एक्सक्यूज मी. मी जरा आलेच. तू इथे काय करतोयस? बस तुला बघायलाच इथे आलो की तू एअर होस्टेसच्या ड्रेसमध्ये कशी दिसतेस. पण तू तर बिलकुल नाही बदललीस, तशीच आहेस, मानसी सारखीच. आर्यन, मी मानसी आहे आणि मानसीच राहीन. अच्छा, मी निघू? क्लासला उशीर होतोय. एका अटीवरच. कसली अट? क्लास संपल्यावर तुम्हाला भेटायला येशील. ठीक आहे. प्रॉमिस?
प्रॉमिस. जाऊ. ठीक आहे, जातो. वाव, तू तर अगदी छुपी रुस्तम निघालीस मानसी. वॉट अ हँडसम गाय. डेटवर येण्यासाठी विचारत होता का? अरे नाही नाही, असं काही नाही सीमा. ही इज जस्ट अ फ्रेंड. फ्रेंडचा बॉयफ्रेंड व्हायला वेळ नाही लागत. चल यार, चड्ढा वाट बघत असेल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लाससाठी. चला. हा तर आर्यन, सानियाचा होणारा नवरा. हा मानसीचा बॉयफ्रेंड कसा असू शकतो? हाय सानिया. हाय सोनम, हाऊ आर यू? फाईन. सो हाऊज युअर क्लासेस? एन्जॉईंग? व्हेरी गुड. तुझी ट्रिप कशी होती? ॲज युजल, नथिंग न्यू. का कोणी पॅसेंजर नाही मिळाला फ्लर्ट करण्यासाठी? ॲज युजल टू. पॅसेंजर्स आपल्याबरोबर फ्लर्ट करतात, मग कधी कधी आपणही पॅसेंजर सोबत फ्लर्ट करायला पाहिजे. चांगलंय. तिथे पॅसेंजर्स तुझ्यासोबत फ्लर्ट करतायत आणि इथे तुझ्या फियॉन्सी बरोबर मुली फ्लर्ट करतायत. यू नो दॅट गर्ल, मानसी समर्थ, ड्रेस कोडच्या बाबतीत जिच्यावरून तुझी त्या दिवशी प्रिन्सिपल बरोबर बाचाबाची झाली होती. दिसते तर वरून अगदी इनोसंट, पण आतमधून खूपच चालू. दोघे मिळून खूपच स्पायसी खिचडी शिजवतात तुझ्या माघारी. मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे, यासाठीच मी म्हटलं की तुला सांगून टाकावं. आज दोघं कुठेतरी डेटवर पण जाणार आहे. कुठे दॅट आय डोंट नो. बट आय नो की ते दोघे कुठे गेले असतील. आजची डेट मानसी आयुष्यभर नाही विसरू शकणार. असं काय बघतोयस आर्यन? बघतोय की तू अजूनही नाही बदललीस. म्हणजे काय? पूर्वी सुद्धा तू जेव्हा खुश व्हायचीस तेव्हाही अशीच पाण्याबरोबर खेळ करत राहायचीस. तुला कसं माहित की मी आज खूप खुश आहे? मी आजही तुझा चेहरा वाचू शकतो मानसी. आर्यन, चेहरा खोटाही असू शकतो, म्हणूनच चेहरा वाचून एखादा निष्कर्ष काढणं योग्य नाही असं वाटतं मला. असं असेलही, इतरांचं तर मला माहित नाही, पण ज्या मानसीला मी ओळखतो तिचा चेहरा कधीच खोटा नाही असू शकत. आर्यन, वेळ बदललीये, नाती बदलून गेलीयत. ज्या मानसीला तू ओळखत होतास ती भूतकाळात कुठेतरी हरवून गेली, आणि आज ज्या मानसीशी तू बोलतोयस ती त्या मानसीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.
अरे तू तर अगदी सिरियस झालास. मी तर मस्करी करत होते. तू पण ना अजिबात नाही बदललायस आर्यन. अगदी पूर्वीसारखाच आहेस. एवढीशी मस्करी केल्यावर लगेच सिरियस होतोस. आर्यन, आपलं नातं बदललंय, पण तुला असं वाटतं का की आपण कधी बदलू शकू म्हणून? तुझ्या शर्टवर काहीतरी आहे. तुझ्यासारखी निर्लज्ज मुलगीच असं काम करू शकते. गेट आउट फ्रॉम हिअर. आय सेड गेट आउट फ्रॉम हिअर. आय सेड गेट आउट फ्रॉम हिअर. मानसी, मानसी माझं ऐकून तर घे. मानसी, तुझी हिम्मत कशी झाली तिच्यावर हात उचलण्याची? हा, आज तर फक्त हात उचललाय. जर तिने यापुढे तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न सुद्धा केला तर मी तिचा जीव घेतल्याशिवाय नाही राहणार. तिला तुला माझ्यापासून दूर करायचंय? माझ्यापासून? जर तिने आपल्या वाटेत येण्याचा प्रयत्न केला तर मी तिला माझ्या वाटेतून कायमचं बाजूला करेन. ती निर्लज्ज मुलगी. सानिया, 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 सानिया. हे वागणं तुला महागात पडेल आर्यन. खूप महाग पडेल. पप्पा, आज तर हद्दच झाली. दिस इज टू मच पप्पा. पप्पा, आर्यनने आज माझ्यावर हात उचलला. माझ्यावर. आणि तेही त्या 1.5 दमडीच्या मानसीसाठी. पप्पा, आता मी आणखी सहन नाही करू शकत. मला काही नाही माहित. पप्पा, बस तुम्ही इंडियामध्ये या लवकर. तुम्हाला इंडियात यावंच लागेल. आता जो काही निर्णय घ्यायचा असेल तो लवकर घेऊ. एवढी चिडलेली काय सानिया? ओ, आर्यन तुला काही बोलला वाटतं? ऐकण्याची आणि बोलण्याची वेळ निघून गेलीये. आता फैसला होईल. फैसला. फैसला तर तेव्हाच होणार ना सानिया, जेव्हा मला हे कळेल की नक्की झालंय काय. कम ऑन, टेल मी. मिस खंबाटा, आज आर्यनने मला थोबाडीत मारली. व्हॉट? हो मिस खंबाटा, खूप झालं आता. खूप सहन केलं मी. बस आता आणखी नाही. तू समजतो काय स्वतःला? मी पप्पांना इंडियात बोलवलंय. आता जो काही फैसला व्हायचा असेल तो त्यांच्या समोरच होईल. मिस्टर मुधोळे काय म्हणाले? पप्पा आमच्या लग्नाची तारीख नक्की करायला येत आहेत याच महिन्यात. फक्त एकदा आमचं लग्न होऊ दे, मग मी त्या मानसीला बघून घेईन. तिच्यामुळेच आज आर्यनने माझ्यावर हात उचलला. कुठे भेटले होते ते दोघं? तिथेच जिथे नेहमी हे दोघे
प्रेमाचे चाळे करतात. मिस खंबाटा, मानसी आपल्यासोबत खेळ खेळते. मानसीने तिने आपल्या कमजोरीला स्वतःची ताकद बनवलंय. मला माहितीये सानिया, आय नो इट. मला अंदाज नव्हता की मानसी या थराला जाऊ शकते. पण भीती तर या गोष्टीची आहे की जर आर्यन आपल्या हाताबाहेर गेला तर. मिस खंबाटा, जर असं झालं तर एक तर मी त्या मानसीचा तरी जीव घेईन, नाहीतर स्वतःचा जीव देईन. वेडेपणा नको करू सानिया. हेच तर मानसीला हवंय की आपण चिडून एखादं असं पाऊल उचलावं ज्याने तिचा फायदा होईल. पण तिला हे नाही माहीत की समोरच्याच्या चालीला मात देण्यासाठी एक मोहरा मी कायम माझ्याजवळ ठेवत असते. त्या दिवशी तू विचारत होतीस ना सानिया की रमाकांचं घरटं विस्कटून मी त्यांना पिंजऱ्यात का ठेवलं. याच दिवसासाठी आता तू बघ सानिया, मी त्यांच्या पिंजऱ्याचा हा फास कसा काय आवळते ते, जेणेकरून त्यांच्याकडे फडफडण्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नाही होणार. जस्ट वेट अँड वॉच. जी थोबाडीत तू आज मला मारलीस ना सानिया, येणाऱ्या प्रत्येक रात्रीमध्ये त्याचा आवाज तुला तुझ्या स्वप्नामध्येही घाबरवत राहील. जोपर्यंत माझा बदला पूर्ण होत नाही. अरे थांबव थांबव. अरे मानसी बाळा. अरे महावीर काका, तुम्ही? नमस्कार काका. सुखी रा बाळा. कुठे चाललीस? काका मी घरीच चालले होते. तुम्ही गावाहून येताय? हो, गावाहूनच येतोय. बरं बाळा, एक गोष्ट सांग मला, तुम्हा लोकांच्या राहण्याची काय सोय झाली? घर भाड्यानं घेतलंय की नवीन घेतलंय? काय झालं बाळा? काका, मिस खंबाटांनी आमच्या बाबतीत खूप बेईमानी केली. आमचं घर सुद्धा गेलं हो. आम्हाला 1 रुपया सुद्धा नाही मिळाला. ही तर ओव्हरलोड दादांची मेहरबानी की त्यांनी वेळेवर आम्हाला मदत केली. नाहीतर आम्हा सगळ्यांना रस्त्यावरच राहावं लागलं असतं काका. काय केलं ओव्हरलोडने? ओव्हरलोड दादांनी आम्हाला त्यांच्या भावाचं घर राहण्यासाठी दिलंय. ना आमच्याकडून राहण्याचं भाडं घेतलं, नाही डिपॉझिट. समजलं बाळा. म्हणजे काय काका? अगं रमाकांत भाऊ तर सरळ साधा माणूस आहे, पण त्या काशीचं डोकं काय गहाण टाकलं होतं का त्याने? अरे ओव्हरलोड खंबाटा मॅडमचा 1 नंबरचा चमचा आहे. मग तू कशाला रमाकांत भाऊंना मदत करेल सांग ना. बरं, एक गोष्ट आणखी सांग तू. जर ओव्हरलोडच्या भावाचं घर रिकामं होतं, मग तो स्वतः कशाला भाड्याच्या खोलीत राहतो? बाळा, जरूर काही ना काही गडबड आहे. माझ्या लक्षात सगळा खेळ आलाय काका. पण तुम्हाला फक्त एक प्रार्थना आहे माझी. तुम्ही घरात कुणालाही काही सांगू नका. पप्पा आधीच खूप चिंतेत आहेत आणि मला नाही वाटत की पप्पांना आणखी त्रास व्हावा याचा. मी अडचणीतून मार्ग अगदी लवकरच शोधून काढेन. ह्या नयनी वसे माझ्या लाखो स्वप्ने.
खुशीगुज गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय